नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष बागडे मराठी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या अकोले तालुक्यात मुळा नदीला किती पाणी आलं आहे ते आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो आहे। नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर चला मित्रांनो, आपण चाललो आता नदीकडं। तर वड्याली पण भरपूर असं पाणी आणि पाहू शकता वडण आलं, भरपूर भरभरून वाव सुटलं ते। आणि आता मी सध्या रस्त्यानं चाललो आहे। तर आता गावाखाली पूल आहे, मोठा पूल आहे। तर त्या पुलाला किती पाणी लागलं आहे ते आज मी तुम्हाला डबल दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो आहे। तर रस्त्याला धबधबा पण मस्तपैकी वाहतात आणि वळ पण मस्त चालते। तर मित्रांनो, आपल्याकडे ना 2 दिवस झालं कोकणी वळीव पडला आहे। तर कोकणी वळवाचा पाऊस कसा झाला आणि नदी किती आली मुळा नदी, तर ते व्हिडिओच्या माध्यमातून लगेच तुम्हाला बघायला भेटणारच आहे। तर चला पाहू। तर मित्रांनो, पर्यटकांसाठी धबधबा पाहण्यासाठी मस्तपैकी आहेत। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे पुलाजवळ, थोडाच राहिलो आहे पुढं यायचं, तर लगेच आपल्याला पुलावरून पाणी बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, चला पाहू। तर नदीचं पात्र पहा किती मोठं आहे आणि पूल पण मोठं आहे। तर मित्रांनो, पर्यटकांनी येताना जरा जपून या। तर आमच्या खडकी आणि वागदरच्या मध्ये पूल आहे, त्या पुलाला मित्रांनो काठाट नाही आहे। तर त्यामुळं वाहन हळूच चालवा, सावकाश चालवा मित्रांनो। आणि माणूस जाळाकडून सुद्धा पाणी शिरलं आहे, पाहू शकता। तर एवढी जबरदस्त नदी आले। तर मित्रांनो, ह्योच कोकणी वळू पडला आहे। कोकणी वळू म्हणजे पाणी मित्रांनो। तर पाहू शकता भरपूर असा मुळा नदीला पूर आलेला आहे। तर ह्या पहा, तर मित्रांनो इकडं म्हणलं ना हरिश्चंद्रगडाला जाणारा मेन रोड। तर मित्रांनो, रात ना दिवस पर्यटक चालू राहतात या रोडला शनिवार रविवार असताना। तर मित्रांनो, ह्या पुलाला जरा धोक्याचंच काम आहे, त्यामुळं लवकरच्या लवकर काठार झालं पाहिजे, हेच मला सांगायचे मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ कशी झाली नक्की मला कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ आवडला असेल ना, तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की मला सपोर्ट करा आणि सपोर्ट राहू द्या। तर मित्रांनो, अनेक काही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आपल्या अकोले तालुक्यात काय चाललं आहे ते मी नक्की तुम्हाला मोबाईलवरती कळवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो। त्याच्यासाठी नक्की मला एक सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। आणि चला कंटिन्यू व्हिडिओ पहा मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी मित्रांनो। धन्यवाद।